नमस्कार मित्रांनो, अलख निरंजन आदेश श्री नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 3 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मागील अध्यायात आपण पाहिलेले आहे की मच्छिंद्रनाथांनी सरस्वती यास जी विभूती दिलेली आहे त्यावर सरस्वतीने शेजारच्या बायकांकडे जाऊन त्या विभूतीविषयी सांगितले असताना बाकीच्या बायकांनी तिची चेष्टा मस्करी केलेली आहे आणि आता सरस्वतीने घरी आल्यानंतर ती जी विभूती आहे ती उकिरड्यात टाकलेली आहे, शेणाच्या उकिरड्यामध्ये टाकलेली आहे। तर आता त्या पुढील जी कथा आहे ती आपण पाहूयात। मच्छिंद्रनाथांच्या दयाळूपणामुळे सरस्वती त्या दिव्य विभूतीच्या योगाने एका श्रेष्ठ पुत्राची माता होण्याचा बहुमान प्राप्त करणार होती, पण ती स्वतः अभागी असल्यामुळेच ती विभूती तिने उकिरड्यावर शेणात टाकून देण्याची तिला विपरीत बुद्धी झाली। घरी अनायासे चालून आलेले भाग्य त्या दुर्दैवी नारीने स्वहस्ते घालून दिले। मार्गाने चालताना तिच्या पायाला धनाची पेटी लागली खरी, पण त्याचवेळी त्या अभागिनीला आंधळेपणाचे सोंग घ्यावेसे वाटले। अकस्मात चिंतामणी प्राप्त झाला, पण हिने खडा समजून गोफणीवर ठेवून भिरकावला। प्रत्यक्ष अमृत कुंभाचा लाभ झाला, पण तिला ते विष वाटल्याने उकिरड्यावर फेकून दिले। उन्हात अनाथ अरण्यात फिरताना कल्पतरूची सावली प्राप्त व्हावी आणि पांथस्थाच्या दुर्भाग्याने त्याला स्वतःच्या भूताचा घास होण्याची इच्छा व्हावी, तसेच काहीसे घडले होते। तिच्या सदनात कामधेनूने जबरीने प्रवेश केला, पण त्या मंदभागी स्त्रीने आरडाओरडा करून तिला घालवून दिले। किंबहुना घरामध्ये राजहंस आला असताना कावळा समजून त्यास हाकलून द्यावे, वा सहजासहजी परिसाची प्राप्ती व्हावी आणि खापर तुकडा समजून त्याकडे दुर्लक्ष करावे, वा प्रत्यक्ष शंकर परमात्मा वर देण्यासाठी सदनी यावा आणि संबंध समजून दारच लावून घ्यावे। त्याप्रमाणे त्या हतदैवी ब्राह्मणीने इतर जणांच्या बोलण्यावर विश्वास टाकून महासिद्धाच्या हस्ते प्राप्त झालेली ती प्रासादिक विभूती राख समजून अक्षरशः उकिरड्यावर टाकली। सरस्वतीने ती विभूती टाकली खरी, पण तिच्यामध्ये मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी मंत्राचे दिव्य तेज वसत असल्यामुळे गोमयाच्या ढिगाऱ्यावर पडताच त्यामध्ये हरिनारायणांनी तत्काळ संचार केला। हे हरी म्हणजे प्रत्यक्षात श्री विष्णूच होते। नवनारायणांचा दैदिप्यमान कीर्ती ध्वज होता, पण सरस्वती यातले काहीच माहीत नसल्यामुळे तिच्या दुर्दैवाने तिला जसा सल्ला दिला त्याप्रमाणे ती वागून आपल्या नित्यकर्मात घडून गेली। सरस्वतीच्या सदनातून बाहेर पडून मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत करत पूर्व समुद्राकडे गेले। तेथे जगन्नाथाचे दर्शन घेऊन ते सेतुबंद रामेश्वराच्या दर्शनास गेले। या ठिकाणी स्नान करून ते परतत असताना अगदी अचानकपणे त्यांना मारुतीचे दर्शन घडले। यावेळी ते कपिराज म्हातारपणामुळे अगदी थकून गेले होते आणि त्यांचे रोडावलेले शरीर कंपवायू झाल्याप्रमाणे थरथरत होते। बाहेर मुसळधार पावसाची संततधार लागली असल्याने त्यापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून ते रामभक्त कपारीतच एका गुहा करण्याच्या प्रयत्नात होते। ते पाहून मच्छिंद्रनाथांना नवल वाटले। ते क्षणभर थांबले आणि दरड उकरणाऱ्या मारुतीला हटकून म्हणाले, अरे माकडा, काय म्हणावे तुझ्या मूर्खपणाला? स्वतःचा देह रक्षण्यासाठी उपाय करण्याचे तुला आत्ताच कसे सुचले? आणि या भयंकर पावसात घर तरी कसे बांधशील? चोरांनी घर लुटून नेल्यावर दिव्यात तेल भरावे, वा बैल गेल्यावर झोपा करावा, वा घर पेटल्यावर अथवा तहानेने जीव कासावीस झाल्यावर पाण्यासाठी विहीर खणावी, वा गळ्याभोवती मृत्यूचा फास पडल्यावर अमर स्तोत्राचा पाठ करावा, त्यातलाच हा प्रकार दिसतोय। पोटामध्ये जठराग्नीचा भडका उडाल्यावर कामधेनूची इच्छा धरावी, वा पर्जन्य ओसरून गेल्यावर जमिनीत बीज पेरावे, यात कोणता शहाणपणा आहे ते तरी सांग। तेव्हा सांगायचा हेतू इतकाच की पर्जन्याची संततधार असताना तू जीवित रक्षणासाठी घर करण्याची घाई करावीस, यातूनच तू किती मूर्ख आहेस याची सहज कल्पना येते। मच्छिंद्रनाथांचे भाषण ऐकताच मारुती म्हणाले, बरोबर आहे तुझे म्हणणे, पण एवढी शहाणपणाची भाषा बोलून मला उपदेश करणारा तू आहेस तरी कोण? यावर नाथांनी उत्तर दिले, मी जती असून मला मच्छिंद्रनाथ नावाने ओळखतात। ते ऐकताच जती आणि नाथ या शब्दांच्या अर्थावर जोर देऊन मारुतीराय म्हणाले की तुम्ही स्वतःला जती म्हणवता आणि नावापुढे नाथ अशी संज्ञाही लावता नाही का? पण मला एक सांगा, या पदव्या तुम्हाला दिल्या कोणी? यावर नाथ म्हणाले की एखाद्याच्या प्रतापशक्तीचा अनुभव असल्याशिवाय कोणी कोणास अशी श्रेष्ठ पदवी देईल काय? ते ऐकून वायुसूत म्हणजेच हनुमानजी म्हणाले की माझ्या माहितीप्रमाणे हनुमान एवढाच खरा जती आहे। असे असताना तुमच्या स्वरूपात हा नवीन जती कुठून उपटला? बरं, ते काहीही असो, तुम्ही स्वतःला ती पदवी लावून घेतलेली असली तरी आमची काही हरकत नाही। पण मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती अशी की पूर्वी एकदा मला प्रत्यक्ष मारुतीच्या सहवासाचा लाभ झाला असताना
त्याच्याच कृपाप्रसादाने मला त्याची एक सहस्रांश कला प्राप्त झाली आहे. त्या कलेचा चमत्कार आणि प्रभाव काय आहे तो मी तुला दाखवतो. माझ्या कलेचे तुला निवारण करता आले तरच जती हे विरुद्ध मिरवण्यास तू योग्य आहेस असे मी समजेल. अन्यथा तुझा हा किताब माझ्या हवाली करून तू चालता हो. त्याच्या आव्हानाचा स्वीकार करून मच्छनाथ म्हणाले की माझी काहीच हरकत नाही. तुझ्यापाशी जे काही कला कौशल्य असेल त्याचे प्रात्यक्षिक होऊन जाऊ दे. माझे गुरुनाथ तुझ्या विद्येचे निवारण करतील यात काही शंका नाही. अरे प्रभू, श्रीरामचंद्र एके समयी वृक्षाच्या सावलीत सहजतेने विश्रांती घेत पडले असताना महान कपी मारुतीने त्यांच्यावर विशालकाय असे अनेक पर्वत टाकले तरी स्वतःचे सुखासन न सोडता प्रभूंनी त्याही स्थितीत आपल्या बाणांनी त्याचे निवारण केले. त्याप्रमाणे माझ्या सद्गुरुनाथ सर्व काही सहजतेने घडवून आणतील. अरे समस्त ब्रह्मांडाचा भार एका नखाग्रावर धरण्याची ज्यांची क्षमता आहे असे महासामर्थ्यवान गुरुराज माझ्या पाठीशी असताना तुझ्यासारख्या मरकटाची किंमत ती काय? आणि तू आत्तापर्यंत ज्या वल्गना केल्यास त्याप्रमाणे खरोखरच तुझ्या अंगी काही पराक्रम व सामर्थ्य आहे किंवा नाही ते तरी मला पाहू दे. आता विलंब कशाला? माकडा, दाखव तुझी कला. मच्छिंद्रनाथांचे धारिष्ट पाहून मारुतीराय संतापाने लालबुंद झाले आणि दुसऱ्या क्षणी एकदम उड्डाण करून ते एकांत स्थानी गेले. तेथे भयंकर रूप धारण करून त्यांनी नाथांवर एकामागोमाग एक याप्रमाणे 7 पर्वत फेकले. आकाशातून अवाढव्य आकाराचे पर्वत आपला चक्काचूर करण्यासाठी येत आहेत हे पाहताच नाथांनी वातप्रेरक मंत्रशक्तीच्या साह्याने ते सर्वच्या सर्व पर्वत जागच्या जागी खिळवून ठेवले. जोराने फेकलेल्या चेंडूस मध्ये चढविले असता तो जसा विरुद्ध दिशेने मागे फिरतो त्याप्रमाणे मारुतींच्या सर्व पर्वतांची मधल्यामध्येच वाट लागली. आपला डाव फसलेला पाहताच मारुती अधिकच खळवळला. त्यांनी पुन्हा एक अवाढव्य पर्वत उपटला आणि तो नाथांवर फेकणार तोच नाथांनी चपळाई करून समुद्राचे पाणी आपल्या हातात घेतले आणि वायू आकर्षण मंत्र म्हणून अत्यंत त्वरेने मारुतींवर भिरकावले. त्यावेळी त्या पाण्याच्या प्रभावाने वायुसुतांच्या अंगात वायू कोंडला जाऊन त्यांची सर्व हालचालच थांबली. त्यांचे दोन्ही हात पर्वत उचललेल्या अवस्थेत वरच्यावर थबकले. त्यामुळे त्यांच्या मस्तकावरील पर्वत स्तंभावर असलेल्या द्वारकेप्रमाणे शोभू लागला. पर्वताचे ते अजस्र धूळ खाली टाकण्याचे वा तेथून चालत जाण्याचे त्राणही त्यांच्यात उरले नाही. मारुतीची आपल्या पुत्राची ती शक्तिहीन विकल अवस्था पाहून त्यांच्या पित्याचे हृदय गलबलले. क्षणाचाही विलंब न करता वायुदेव त्या स्थानी प्रकट झाले आणि पुत्राला छातीशी कवटाळून त्यांनी गोड शब्दात नाथांची समजूत काढून मारुतीरायास मुक्त करण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मच्छनाथांनी दुसरा मंत्र योजून सर्वप्रथम कपिमस्तकावरील तो महाकाय पर्वत खाली उतरवून जागच्या जागी ठेवला. त्यामुळे ते पुन्हा देहस्थितीवर आले आणि त्यांच्या देहाचे चलनवलनही सुरू झाले. पूर्वस्थिती प्राप्त होताच मारुतीरायांनी मच्छनाथांकडे जाऊन त्यांना धन्यवाद दिले. त्यावेळी वायू त्यास समजावत म्हणाले की मारुती, या नाथ सिद्धांपुढे तुझा पराक्रम चालणार नाही बरं. याने तुला आणि मला दोघांनाही बलहीन केले. अरे, ज्याने तुझ्या बापाला बांधले त्याला तुझी कसली भीती? याची भक्ती आणि शक्ती दोन्ही अघटित आहेत. त्यांची मंत्रसिद्धी, त्यांची सिद्धवाणी, मंत्रोच्चार करताना त्यातून प्रगट होणारी भक्तीची उत्कटता, त्यांच्या पाठीशी असलेली गुरुची शक्ती आणि ईश्वराची वाचा, या 5 शक्ती एकत्रित कार्य करू लागल्यावर समस्त देवता दास्यपद करून राबणार नाहीत तर काय करणार? आणि यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. पित्याचे भाषण ऐकून मारुतीरायांना अत्यानंद झाला. मच्छनाथांनीही दोघा पितापुत्रांना आदराने नमस्कार केला आणि म्हणाले की आपण दोघेही आपापल्या स्थानी श्रेष्ठ ज्येष्ठ आहात, तरी यापुढेही मजवर आपली कृपादृष्टी राहो. नाथांच्या बोलण्याने ते पितापुत्र सुखावले आणि त्यांची इच्छा जाणून, बा नाथा, तुझ्या कार्यपित्यर्थ आम्ही आमची शक्ती खर्च करून तुला सुख देऊ. सागराने टिटवीची अंडी गिळली असता गरुडाने आपली शक्ती पणास लावली. ब्रह्मदेवावरील संकट जाणून भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला. अंबरीशाला दुर्वासांनी शाप देताच विष्णूंनी भक्ताचे कष्ट स्वतःवर घेतले. रामकार्यासाठी हनुमंत सीता शोधास्तव धावला. तद्वत तुझ्या कार्यासाठी आम्ही आमच्या सर्व सामर्थ्यानिशी येऊ. आता आपल्या यशाची कीर्तीची ध्वजा फडकवीत तू तीर्थाच्या भेटीला जा आणि जती अशी बिरुदावली मिरवीत खुशाल आपला महिमा वाढव. वरदानाने संतुष्ट झालेल्या नाथांनी क्षणभरही मारुतींकडे पाहिले आणि काहीसे आठवून म्हणाले की कपिश्रेष्ठा, तुमच्या आशीर्वादाने मी जती म्हणून विख्यात होईनच, पण तत्पूर्वी माझ्या मनातील शंकेचे आपण निराकरण केले तर मला बरे वाटेल. मारुतींना त्यांच्या बोलण्याचा रोख समजेना. आपली भुवई वक्र करून त्यांनी होकारार्थी मान हलवली. त्यांची संमती मिळताच नाथ म्हणाले की कपिराज, तुम्ही सर्वज्ञ म्हणून प्रख्यात आहात. आयुष्यादी गोष्टींचे भविष्यही जाणतास. असे असताना तुम्ही माझ्याशी वादविवाद का केलास? यापूर्वी नाग अश्वत्थाजवळ तुमची आणि माझी गाठभेट झालीच होती
आणि त्यावेळी माझ्या शाबरी विद्येच्या कवित्वाला तुम्ही वरही दिला होता. आता मुख्य गोष्ट अशी की हे सर्व माहीत असूनही तुम्ही माझ्याशी युद्ध करण्यास कसे प्रवृत्त झालात? नाथांचा प्रश्न ऐकताच मारुतींनी मंद स्मित केले आणि ते सहज भावाने म्हणाले की नाथा, तुम्ही सेतुबंधावर स्नान करीत होता तेव्हाच मी तुम्हाला ओळखले आणि म्हणूनच तुमच्याकडे आलो. तुम्ही कविनारायणांचा अवतार असून मस्तीच्या उदरातून प्रकट झाला आहात हेही मला माहीत आहे. आता नाग अश्वत्थाजवळ देवांनी तुम्हाला जे काही अनेक वर दिले आणि त्यामुळे तुम्हाला जी विद्या जे सामर्थ्य प्राप्त झाले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही त्याची परीक्षा घ्यावी या सदहेतूनेच मी भांडण उकरून काढले. आणि याचं कारण असं की येथून पुढील प्रवासात तुमच्यावर कोणकोणते विकट प्रसंग ओढवणार आहेत ते मी जाणतो आणि त्या प्रत्येक वेळी तुमच्या धैर्याची सामर्थ्याची कसोटी लागणार आहे हे लक्षात ठेवा. त्या समयी तुम्ही टिकाव धरून मात करू शकताल किंवा नाही तेच मी आजमावून पाहत होतो. आता माझी तुमच्याबद्दलची काळजी मिटली. वास्तविक आज तुमची आणि माझी पुन्हा भेट झाली हा मोठा सुयोगच समजायचा, कारण माझे तुमच्याकडे एक महत्त्वाचे काम आहे. ते म्हणजे माझ्या कार्यासाठी तुम्हाला श्रीराज्यात जावे लागणार आहे. नव्हे तसे तुम्ही मला वचनच द्यायचे आहे. आता मी तुम्हाला ज्याविषयी सांगणार आहे ते श्रीराज्य महाभयंकर असून तेथे पुरुष जातीचा प्रवेश नाही आणि जो कोणी तेथे प्रवेश करण्याचे धाडस करतो त्यास मृत्यू ठरलेलाच आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची सुखे ऐशाराम उपभोगायला मिळतील. माझ्या दृष्टीने तुमचे तेथे जाणे अत्यावश्यक असून तुम्ही गेलात म्हणजे माझ्या डोक्यावरील मोठा भार उतरेल आणि या कार्यात मला सहाय्य करण्यास तुम्ही तेवढे समर्थ आहात असे मला वाटते. बोलणे संपवून हनुमान क्षणभर थांबले आणि आपल्या बोलण्याने मच्छनाथांच्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया उमटतात त्याचे अवलोकन करू लागले. प्रथम दर्शनी मारुतींच्या बोलण्यात चिंतेची छाप आहे हे लक्षात यायला मच्छनाथांना वेळ लागला नाही. हे जरी खरं असलं तरी त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची चमत्कारिक गूढता होती, म्हणून त्याविषयी अधिक जाणून घेण्याच्या जिज्ञासेपोटी त्यांनी मारुती समग्र हकीकत विचारली. तेव्हा मारुती म्हणाले की हे योगीश्रेष्ठा, मी रामाचा दास असून रामकार्यात सीतेचा शोध लावण्यात दूत म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे रामाने रावणाला मारले. हा सर्व प्रसंग तुम्हाला ठाऊकच असेल. तर सांगायचा मुद्दा असा की लंकेहून अयोध्येला जात असताना सीतामातेच्या मनात माझ्या दासत्व्याबद्दल आत्यंतिक प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली व त्यातून माझे कल्याण व्हावे, मला द्रव्य पुत्र कांतादिकांचे सुख मिळावे, अर्थात मी सर्व दृष्टीने संपन्न व्हावे अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. प्रभू रामचंद्रांनाही तिने आपला मानस बोलून दाखवला, पण मी ब्रह्मचारी असल्यामुळे त्यांचे म्हणणे सहजासहजी मान्य करील याबद्दल मात्र त्या थोड्या साशंकच होत्या. म्हणून मला शब्दात फसवून माझ्याकडून तसे वचन घ्यावे या उद्देशाने त्यांनी मला आपल्याजवळ बोलावले. मातेने बोलावले म्हणून मी त्यांच्या जवळ गेला असताना त्यांनी मोठ्या आपुलकीने मला आपल्या समीप बसवले आणि वात्सल्याने माझे मुख कुरवाळून म्हणाले की बा मारुतीराया, तुम्ही तिन्ही लोकात धन्य आहात. श्रीरामप्रभूंचा परमभक्त म्हणून तुमची कीर्ती अजरामर होईल. परंतु आता मी तुम्हाला एका वेगळ्याच कारणास्तव येथे मुद्दाम बोलावले आहे आणि कशासाठी ते तुम्हाला कळेलच. पण तत्पूर्वी मला तुमच्याकडून माझा हट्ट पुरवशील असे वचन मात्र हवे. तुम्ही तसे वचन दिलेत तर मला फार बरे वाटेल. तुम्ही उदार मनाचे असल्यामुळे नकार देणार नाहीत याविषयी माझ्या मनात खात्री आहे, कारण उदार व्यक्ती प्रसंगी प्राणत्यागही करतील पण मुखावाटे नकार शब्दाचा कधी उच्चारही करणार नाहीत. ज्याची कीर्ती आणि दातृत्व सर्वश्रुत आहे अशा शिबीने शब्दाला जागून कपोपक्षाला आपल्या देहावरील सर्व मांस दिले. श्रीयाळाने तर स्वतःचे अपत्य देऊन अतिथीचा सन्मान केला. तू सुद्धा त्यांच्याच परंपरेतील आहेस. तेव्हा मला जर वचन दिलेस तरच त्यांच्या माझ्या मनातील इच्छा मी तुझ्यापुढे प्रकट करू शकेल. सीतामातेच्या स्तुतीपरमधुर भाषणाने मला फार संतोष वाटला आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने मी त्यांच्या हातावर हात ठेवून सद्भावाने तशी शपथही घेतली. माझे वचन मिळाल्यावर आनंदित झालेल्या जानकी आई मला म्हणाल्या की मारुती, तुम्ही गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून स्वपत्नी समवेत संसार सुखांचा उपभोग घ्यावा असे मला मनापासून वाटते. मातेचे शब्द कानी पडताच मी एकदम हादरलो. माझा चेहरा खरकन उतरला. त्यांना काय उत्तर द्यावे ते मला समजेना. मोठ्या विचारचक्रात सापडलेलो मी काहीही न बोलता तेथून उठलो आणि रामप्रभूंच्या समोर दीनवाना चेहरा करून बसलो. माझे औदासिन्य पाहून त्या दयाळू प्रभूंनी मला पोटाशी धरले आणि माझ्या खिन्नतेचे कारण विचारले. त्यावेळी मी प्रांजळपणे त्यांना सर्व काही सांगितले आणि दुःखावेग सहन न होऊन हुंदके देत रडू लागलो. माझी अवस्था आणि व्यथा जाणलेल्या अंतसाक्षी रामप्रभूंनी मोठ्या आस्थेने माझे डोळे पुसले आणि धीर देत म्हणाले की कपिश्रेष्ठा, कारण नसताना दुःख का बरं करतोस? अरे, श्रीराज्यात जेवढ्या स्त्रिया आहेत त्या सर्वही
तुझ्याच बायका आहेत. प्रभूंच्या या विस्मयात टाकणाऱ्या भाषणाने तर माझी मतीच खुंटली. क्षणभर या उभयंतांनी माझी थट्टा तर चालवली नाही ना, अशी शंकाही माझ्या मनात येऊ लागली. पण ती थट्टा नव्हती, कारण मला विस्मयात पडलेला पाहून प्रभू म्हणाले की, हनुमंता, अरे मी काही पहिलाच राम आहे आणि तूही पहिलाच मारुती आहेस असे का तुला वाटते? पण तसं काहीच नाही बरं. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या 4 युगांची मिळून एक चौकडी तयार होते. त्या एकूण 396 आहेत चौकडी. त्या प्रत्येक चौकडीत तुला आणि मला जन्म घ्यावाच लागतो. इतकेच नव्हे तर रावणालाही आपल्याबरोबर यावे लागते. आत्ताची ही आपली 99वी पाळी असून दर खेपेस रावणाच्या वधानंतर तुला श्रीराज्यात जावेच लागते. अनादी काळापासून हा क्रम असंच चालू असून आत्ताचा हा योगही तसाच जुळून आलेला आहे. त्याप्रमाणे भोग घे. गृहस्थाश्रमाचे भय मानण्याचे काहीच कारण नाही. तेव्हा जानकीस वचन दिल्याप्रमाणे तू श्रीराज्याकडे प्रस्थान करणे योग्य आहे असे मला वाटते. प्रभूंच्या सत्यवचनांबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नव्हती. हे जरी खरं असलं तरी त्यांना एक प्रश्न विचारावा म्हणून मी उत्तरलो की, हे नाथ, मी बालब्रह्मचारी असून गर्भावस्थेतच दृढ कोपीन धारण केली आहे आणि माझी ती गर्भ कासोटी असूनही तशीच आहे. याबद्दल आपण स्वतः आणि माझी माता या तुम्हा दोघांनाच खरी माहिती आहे. तेव्हा श्रीराज्यात जाऊन कामोपभोग घेणे कसं शक्य आहे? माझा युक्तिवाद ऐकून रामप्रभू प्रसन्नतेने हसले आणि म्हणाले की, मारुती, काळजी करू नकोस. श्रीराज्यात गेलास तरी तुझे ब्रह्मचर्य तसेच राहील असा मी तुला आशीर्वाद देतो. श्रीराज्यात गेलास म्हणजे तुझ्या बुभुक्कारानेच स्त्रियांची कामतृप्ती होऊन त्या गर्भवती होतील. तरी निशंक मनाने शैल्यदेशी जा. राघवांची आज्ञा घेऊन मी शैल्यदेशात गेलो. स्वामींच्या विरहाची कल्पनाच मला सहन होत नव्हती, पण सीतामातेला दिलेल्या वचनामुळे प्राप्त स्थितीचा स्वीकार करण्यावाचून दुसरा मार्गच नव्हता. शैल्यदेशात सर्वत्र स्त्रियांचाच संचार होता. तेथे मैनाकिनी नावाची राणी राज्य करत होती. माझ्या बुभुक्कारामुळे तेथील स्त्रिया गर्भवती राहत असत. पण एके दिवशी काय घडले कुणास ठाऊक, पण मैनाकिनीच्या मनात विकल्प आला आणि याला कारणही तसेच घडले. कोठून तरी शैल्यदेशाबाहेर पृथ्वीवरच्या दुसऱ्या भागात देव, दानव, मानव, पशु, पक्षी यांच्यामध्ये नर आणि नारी काम भावनेने प्रेरित होऊन इंद्रिय सुखाच्या लालसेने परस्परांशी प्रणयचेष्टा करतात, एकमेकांना रिझवतात आणि सुखाने अंगसंग करून एकमेकात रममान होतात असे तिला ऐकव्यात आले. आणि जे मैथून सुख इतरांना मिळते ते आपल्याला का मिळू नये या विचाराने तिच्या चित्तात प्रक्षोभाने घर केले. काय करावे हे तिला सुचेना. सरते शेवटी माझ्या प्रत्यक्ष भेटीची इच्छा धरून ती अनुष्ठानास बसली. तिने एक यज्ञकुंड तयार केले आणि त्यात अग्नी प्रदीप्त करून ती माझ्या नावाने स्वतःच्या मांसाच्या आहुत्या देऊ लागली. याप्रमाणे तिने 12 वर्षापर्यंत खडतर तपाचरण केले. परिणामस्वरूप तिच्या देहावरचे सर्व मांस संपून ती अतिक्रुश झाली. तिचा निश्चय पाहून अतिशय प्रसन्न झालेलो मी तिच्या सन्मुख प्रकट झालो. तेव्हा माझ्या पायांना दृढ मिठी मारून ती म्हणाली की, हे कपिश्रेष्ठा, माझी इच्छापूर्ती केल्याशिवाय मी तुमचे पाय सोडणार नाही. मी म्हणालो, पण तुझी काय इच्छा आहे ती तरी कळू दे. यावर ती उत्तरली, मारुतीराया, तुमच्या बुभुक्कारामुळे या राज्यातील स्त्रिया गर्भवती होतात. या दृष्टीने तुम्ही आम्हा सर्वजणींचे प्राणेश्वरच आहात. सर्वांना तुमच्यामुळे कामसुख प्राप्त होते, पण माझ्या मनात प्रत्यक्ष तुमच्याशी मैथून करून कामशांतीचे सुख भोगावे असे आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकात मैथुनाच्या बाबतीत जी पद्धत प्रचलित आहे ती या शैल्यदेशात का असू नये? आम्हीही या आनंदाला का वंचित राहावे? आम्हाला प्रत्यक्षात काय, पण स्वप्नातही ते सुख मिळत नाही. आमच्या कर्माची गती एवढी का वाईट आहे? तरी माझे तुझ्यापाशी एवढेच सांगणे आहे की तू माझा स्वीकार करून खऱ्या अर्थाने गृहस्थ धर्माचे पालन कर. तिची मागणी ऐकताच मी क्षणभर चपापलोच. कोणत्या उपायांनी तिची समजूत काढावी ते मला कळेना. सरते शेवटी तिला सर्व वस्तुस्थिती सांगून तिच्या मनाचे समाधान करता येते का ते पाहावे म्हणून मी म्हणालो की, मैनाकिनी, मी जन्मापासूनच ऊर्ध्वरेता आहे आणि अंजनी मातेच्या उदरात असल्यापासूनच कधीही न सुटेल अशी दृढ कोपी नेसलो आहे. ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करणारा अशीच माझी ख्याती असताना तू हे भलतेच काम मला कसे सांगतेस? माझ्या श्वासामुळे तुझी कामतृप्ती होत असताना तू माझ्याकडे प्रत्यक्ष क्रीडा सुखाची मागणी करून मोठे संकट उभे करीत आहेस. हे तुझ्या अगोदरच लक्षात यायला हवे होते. माझ्या समजावण्याने तिच्यावर अपेक्षितही तो परिणाम झाला. काय बोलावे वा काय मागावे हे तिला कळेना. तेव्हा तिचा उतरलेला चेहरा पाहून मी तिला म्हणालो की, पण तू चिंता करण्याचे काही कारण नाही. तू ज्या कारणासाठी परिश्रमपूर्वक तपश्चर्या केलीस त्या श्रमांना न्याय देण्यासाठी मी मच्छिंद्रनाथ नावांच्या जतीला येथे पाठवेल. हे जती कोणी सामान्य मनुष्य नसून ते कवी नारायणांचाच अवतार आहेत. ते तुझी मनोकामना पूर्ण करतील आणि तुला या साधनेचे फळ मिळेल.
आणि अशा प्रकारे मोठ्या युक्तीने तिची समजूत काढून मी तिच्या हट्टातून स्वतःला मुक्त केले. पण हे मच्छिनाथा, मी मैनाकिनीला जो शब्द दिला आहे त्याची पूर्तता होणे अजून बाकी आहे. म्हणून तुम्ही शैल्यदेशी जाऊन राणीला तुमच्या सहवासाचा लाभ द्या, म्हणजे मी मोठ्या विवंचनेतून मुक्त होईल. असे केल्याने तुमचे माझ्यावर थोर उपकार होतील. आता मच्छिंद्रनाथांपुढेच मोठा पेच प्रसंग उभा राहिला. ज्या चिंतेने वायुसूत ग्रस्त झाले होते त्याच चिंतेने यांनाही आपला घास केले. ते मारुतीरायांना म्हणाले की हे महाराजा, तुम्ही माझ्यावर जे कार्य सोपवू इच्छितात ते तुमच्याप्रमाणेच कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करणाऱ्या मलाही अडचणीत टाकणारे नाही काय? मी श्रीराज्यात गेलो तर माझेही ब्रह्मचर्य व्रत भंगेल यात काय शंका आहे? कामशक्तीच्या दृष्टीने पूर्णतः उदासीन असा मी जती म्हणून ओळखला जात असताना शैल्य देशात जाऊन स्वतःची दुष्कीर्ती कशी करून घेऊ? अशाने नाथपंथ तर मलिन होईलच, पण लोक मलाही नावे ठेवतील, निंदा करतील, त्याचे काय? नाथपंथातील इतर जे श्रेष्ठ योगी आहेत ते तर तपभ्रष्ट अशा माझा तर विटाळच मानतील, ते मला कसे सहन होईल? स्त्रीचा मोह तर महाभयंकर असतो, यामुळे पुण्याईचा नाश तर होतोच, पण त्यामुळे कधीही न संपणारी अनर्थांची शृंखलाही सुरू होते. या मोहापायी गर्तेत गेलेल्यांविषयी किती किती सांगू? या मोहापायी इंद्राला भग्न व्हावे लागले, चंद्राला कलंक लागला, रावणाचे राज्य त्याचे समस्त वैभव लयास गेले, नारदाची ब्रह्म कसोटी फिटली, विधी निजकन्येवर लुब्ध झाला आणि स्वतःचा लौकिक गमावून बसला. महान तपी असा जो शंकर तोही भिल्लिनीवर लुब्ध होऊन ब्रह्मदेवाप्रमाणेच अपकीर्तीचे लक्ष्य झाला. ज्याने प्रतिसृष्टी निर्माण केली तो महासमर्थ विश्वामित्रही अप्सरेच्या मोहजालात गुरफटून तसाच मुकला. माझेही तसेच व्हावे असे तुम्हाला वाटते का? तुमचे ऐकून स्वतःचे तप घालवून मी हाती नरोटी का घ्यावी ते तरी सांगा. आणि या महाभयंकर अग्निकुंडा समान असणाऱ्या व्याघ्रमुखात प्रवेश करण्यास तुम्ही मला सांगत आहात, तो तुमचा बुद्धिवाद मी का मान्य करू? नाथांनी मारुतींवर प्रश्नांची सरबत्तीच चालवली होती आणि ते वायुनंदन मात्र कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकत होते. मच्छिनाथांचे बोलणे संपताच कपीने उत्तर दिले की हे जती, अरे ही परंपरा तर अनादिकालापासून चालत आली आहे, त्यामुळे भोग भोगण्याचा दोष लागणार नाही. आता कोणत्या शब्दात तुला समजावून सांगू? बाबा रे, याविषयी प्रत्यक्ष रामप्रभूंनीच मला तसे स्पष्ट सांगितले आहे. मी आणि राम यांच्याप्रमाणे तू सुद्धा 99वा मच्छिंद्र आहेस. या माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून मी जसे रामप्रभूंचे म्हणणे मान्य केले तशी तूही माझी विनंती मान्य कर. येथे नारीसुख उपभोगीत असता तुला मौनीनाथ अर्थातच मीननाथ नावाचे पुत्ररत्न प्राप्त होईल. उपरिचर नावांचा वसू जो या जन्मात प्रत्यक्ष तुझा पिता आहे तोच तुझ्या पोटी जन्म घेऊन महान कीर्तिध्वज फडकावेल, आपल्या यशाचे समस्त महिला प्रकाशमान करील. तरी निशंक मनाने हे कार्य कर. मारुतीच्या मधुर बोलण्याने नाथांचे चित्तरूपी दैवत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या कार्याला स्वतःचा होकार दर्शवला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी आपला सर्वात मोठा शत्रू बृहस्पती याच्या कच नामक पुत्रास संजीवनी मंत्र सांगून देवकार्य साधले व आपल्या शत्रूचा बंधू जो बिभीषण याच्या भक्तीला भुकेलेल्या रामाने कोणत्याही प्रकारचा किंतु मनात न आणता लंकेचा अधिपती करून त्यास चिरंजीव पदही बहाल केले. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी मारुतीच्या कार्यांचे उद्दिष्ट समोर ठेवून तपभ्रष्ट होण्याचे पत्करून मारुतींच्या मनावरील चिंतेचा भार घालवला. पण तत्पूर्वी उर्वरित तीर्थ भ्रमण करून मग शैल्य देशात जाईल असे सांगितले. नाथांकून तसे वचन मिळाल्यामुळे मारुतीरायांना फार बरे वाटले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. त्यानंतर मारुतीरायांनी अदृश्य होऊन तेथून गमन करताच मच्छिंद्रनाथही आपल्या कार्याला पुढे निघाले. पदभ्रमण करीत असताना मच्छिंद्रनाथांच्या मनात हिंगळादेवीच्या दर्शनात जावे असे आले. हिंगळादेवी ही महाजागृत आदिशक्ती म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. तिला ज्वालामुखी असेही म्हणतात. मनामध्ये इच्छा प्रकट होताच नाथ देवीस्थानाच्या दिशेने जाऊ लागले. आणखी जवळ जाता शक्तीच्या द्वारावर 8 भैरव दक्षतेने पहारा करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे द्वाररक्षक अष्टभैरव महाभयंकर आणि युद्धप्रसंगी प्रत्यक्ष कृतांतालाही जिंकू शकतील अशा सामर्थ्याचे होते. इतकेच नव्हे तर तेथे कोटी संख्येत असलेल्या चामुंडा, शंखिनी, डंखिनी, प्रचंड आदी देवताही उग्ररूपाच्या आणि ब्रह्मांडाचाही घास घेतील अशा भयंकर होत्या. याचबरोबर देवीस्थानाच्या परिसरात जे विस्तीर्ण अरण्य फोपावले होते ते भयंकर पर्वत आणि हिंस्र श्वापदांचे वस्तीस्थानच होते. उग्रपणाने आत बाहेर व्याप्त असे ते जंगल इतके गूढ आणि भयावह होते की पूर्वकाळी महाक्रूर अशा दैत्यांनी आपली सर्व माया तेथे आणून भरून ठेवली की काय असाच संशय मनात यावा. महातेजाने युक्त असे दैवतही तेथे प्रवेश करताच तेजहीन व्हावे आणि पुन्हा तेथे येणे नको असे ठरवून
परत फिरावे असे ते भारलेले होते. भयंकर रानटी वेली, काटेरी झुडपे, नाना तऱ्हेची जाळी आणि भयावह विक्राळ पशूंच्या झुंडीच्या झुंडी हे सर्व पाहून तर एखाद्या धैर्यधराचाही जागीच प्राण जावा इतके ते भेसूर होते. वाऱ्यानेही जेथे प्रवेश करण्यास धास्तावे वा सूर्यानेही आपल्या किरणांचा त्यात शिरकाव करण्यास मज्जाव करावा असे ते कानन म्हणजे संकट आणि भीती यांचे मूर्तिमंत महापीठच होते जणू. तर श्रोतेहो, अशा प्रकारे इथे अध्याय 3 समाप्त झालेला आहे. हिंगळा देवीच्या परिसराविषयीची आपण शेवटी अगदी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. आता पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत की मच्छिंद्रनाथ हिंगळा देवींची भेट कशी घेत आहेत, भैरवांचा पराभव कसा करणार आहेत, तसेच देवीच्या दासी ज्या आहेत त्यांची कशी फजिती होणार आहे, याची सर्व कथा आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. अलख निरंजन. आदेश.